पाहायला मिळतीये. तर बॉलिंग मार्क वरती दीपू आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिली टीम कडून पहिल्या षटकामध्ये येतात. ओपनिंग पियर सलामीची जोडी, एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला मदन. मॅचला होती सुरुवात बरोबर पाहायला गेलं तर 10:03 जे मात्र झालेली आहेत आणि विदिन 15 मिनिट्स तुम्हाला 3 षटक पहिले हाताळणं गरजेचं असेल आणि विदिन 20 मिनिट्स तुम्हाला 1 इनिंग हाताळणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. दीपू आपल्याला पाहायला मिळेल तर त्याला फेस करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती दिनेश अर्थात डीएस आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मदन पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात होती. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज तयार दीपू पहिला चेंडू घेऊन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. इथे मिस्टेक होती आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. मिथिल दावा 6 येतोय हा षटकार. षटकार पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक होतीये. इथे जर पुढे आले नसते तर मात्र चेंडूला गॅदर करू शकले असते आणि जर चेंडूला गॅदर केला असता तर पहिल्या चेंडूला इथे विकेट पडताना पाहायला मिळाले असते. टीमची टोटल अशी मात्र ओपन होत असताना पाहायला मिळते 6 धावसंख्येने. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. कंप्लीट झाली सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. विचार केला जे गावदेव क्रिकेट संघ यजमान संघ सध्याच्या स्थितीला इन्फॉर्म संघ आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही जर खेळतायत तुम्हाला 50 धावा मिनिमम बनवणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते. एसआर स्पोर्ट्स वडवली या संघाच्या माध्यमातून जे गावदेव स्पोर्ट्स डोंगरनवे संघ पहिल्या 2 चेंडूंवरती बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता हा. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होते. दिनेशचा उल्लेख करेल ज्याप्रमाणे त्यांनी अटॅकिंग इंटेंट दाखवलाय पहिल्या चेंडू पासून नामुल्लेख होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक झाली यात काही शंका नाहीये. पहिल्या चेंडूवरती कॅच मिळू शकली असती मात्र अंडर फ्लड लाईट कुठे ना कुठे जर तुमच्याकडे सराव नसेल ना तर अशा प्रकारच्या मिस्टेक्स होतात. तुम्ही अगदी 70 ते 80 डिग्री मध्ये वरती पाहिलं तर मात्र एक ब्लाइंड स्पॉट निर्माण होतो. कारण प्रकाश झोतामध्ये क्रीडा स्पर्धा सुरू आहे. कधी कधी फोकस आपल्या डोळ्यावरती येतात. इथे मिस्टेक पाहायला मिळतीये. मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेट सखे असं मात्र समीकरण इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने मी उल्लेख करतो ज्या ज्या वेळेस कॅच सुटते त्या त्या वेळेस इतिहास घडताना पाहायला मिळालाय. रोहित शर्माची कॅच सुटली त्याने 264 धावा बनवला. इतिहास घडलं होतं. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली होती अफगाणिस्तान विरुद्ध. कुठे ना कुठे 90च्या आसपास 6 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर नॉट आउट 200 मारले आणि त्यानंतर विश्वचषक जिंकलं होतं ऑस्ट्रेलिया संघाने. आणि इथे आपण पाहतो कॅच सुटल्यावरती आलेला चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. याला म्हटलं जातं मोमेंटम. पहिले कॅच सुटली होती तिथे षटकार गेला होता. इथे कॅच सुटली 2 धावा झाल्या आणि त्यानंतर आलेला चौकार आपण पाहतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 14 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. दिनेशला जीवनदान मिळतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला 14 आपल्याला पाहायला मिळतीये. मागणी गोलंदाजी दीपूच्या माध्यमातून होतीये. मात्र कमबॅक होऊ शकतो ते देखील तितकंच खरं आहे. 14 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे. सबमरीन डिलिव्हरी लाऊड अपील केली जाते. फिंगर अप फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एका गड्याच्या मोबाईलला मध्ये 14 धावा धावा फलकावरती. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होते. दिनेश बॅक टू दी पवेलियन.
धनेश मेजर नाव काय सांग. धनेश बॉलर बाबूदा. धनाजी बॉलर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा पाहायला मिळतील. थोडस खडतर प्रवास पाहायला मिळत होतं पहिल्या ओव्हरमध्ये. जास्त धावसंख्या बनली होती. अशा परिस्थितीमध्ये कमबॅकची गरज होती, मात्र फिल्डर साथ देत नव्हते. प्रयत्नांती परमेश्वर करत असताना शेवटच्या चेंडूवरती बॅटची कडा लागली. एसटी रक्षकाने कुठली मिस्टेक केली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर फलंदाज शेवटच्या चेंडूवरती बाद झाला. बॉलिंग मार्क वरती धनाजी आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिली टीम कडून दुसऱ्या ओव्हरमध्ये धनाजी यांना प्राचारित केलं जाते. चला वेळ वाचवणं गरजेचं, खूप जास्त अवधी घेतला जातो. बी फास्ट बी फ्युरियस. टीम गावदे स्पोर्ट्स डोंगर नव्हे, खूप जास्त अवधी घेतला जातोय. थोडस सहकार्य करायचंय. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. मितील धावा या चेंडूवरती. एकंदरीत 4 की 6 असेल ते पाहणं महत्वाचं आहे. 4 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. तर शॉट मध्ये आपण पाहू शकतो वायडिश मिडॉन देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑन साइडला एकंदरीत 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप रिझन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, वायडिश लॉंग ऑन असेल आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये 2 खेळाडू ऑफ साइडला पाहायला मिळतात पेट्रोलिंग करत असताना. चला वेळ वाचवायचंय. टीम डोंगर नव्हे, खूप जास्त अवधी घेतला जातो तुमच्या माध्यमातून. टीमची टोटल 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय मैदानाच्या आतमध्ये. हा दुसरा मोठा धक्का बॅटिंग टीमला. फलंदाज होतोय बाद. SR स्पोर्ट्स वडवली संघाला दुसरा गडी, दुसरा धक्का जो मात्र लागत असताना पाहायला मिळेल. चांगली कॅच पाहायला मिळाली तानाजी यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज उत्तम आपल्याला पाहायला मिळतील. उत्तम आणि धनेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली, मात्र आगासनी काही होत नाही. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण जगभरी क्रीडा स्पर्धा पोहोचवली जाते. लाईव्ह वॉचिंगचा जर विचार केला तर सातत्याने 400च्या आसपास आपल्याला लाईव्ह वॉचिंग अशी मात्र पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉल असेल. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. टीमची टोटल 19 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत पाहायला गेलं तर 13,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर जे मात्र या वाहिनीचे. तुम्ही जर नवीन असाल या वाहिनीवरती तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. वाडिश लॉंग ऑनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघालणारा हा येतोय गगनचुंबी षटकार. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 25 धावा टीमच्या टोटल मध्ये. तर याच दरम्यान विलासजी शेळके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सरपंच साहेब आहेत आणि सायनाथजी शेळके साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत.
इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चौथी रचनी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसाचा विचार केला तर 28,000 वॉचिंग गेली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये 16,000, तिसऱ्या दिवसामध्ये 20,000 आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलाच राऊंड चालू आहे आजच्या दिवसामध्ये. एकंदरीत 5,000 वॉचिंग ची मात्र गेलेली पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा लागली होती. पहिल्या प्लेयरने चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला. डॉस झाला चेंडू. मात्र बॅकिंग याला म्हटलं जातं वेल ऑइल मशीन. आणि इथे आपण पाहतोय जय यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन होतोय. न्यू बॅटर पंकज पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. षट क्रमांक दुसरं चालू आहे. नो डाऊट एट ऑल. विकेट पडतायत मात्र धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. फिल्डिंग टीम 25 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल सिंगल धाव कंप्लीट होतीये. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होते. दुसरं 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 26 धावा फलकावरती. चला नवीन गोलंदाजाने लवकर बॉलिंग मार्क वरती यायचंय. खूप जास्त अवधी घेतला जातोय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून आणि त्यामुळे विनंती असेल थोडस सहकार्याची अपेक्षा तुमच्या माध्यमातून असेल. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होती. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल अशी मात्र पाहायला मिळेल 26 या आकड्यावरती. बॉलिंग मार्क वरती रन किती आलं तुमच्या इथं? चौकार विकेट वाईड डॉट विकेट LB1 लेग बायचा 1. बॉलिंग मार्क वरती दीपवीर बिराडे आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिली टीम कडून तिसऱ्या ओव्हर मध्ये दीपवीर यांना प्राचारित केलं जाते. भगवा चषकाच्या मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅच असणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ती रील देखील फेमस झाली होती. सव्वीस धावा स्कोरबोर्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंड वरती पंकज. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्कोर कार्ड मूव्स ऑन 27. दीपवीर यांचे षटक इम्पॉर्टंट असणार आहे. जयदत्त धस यांच्या माध्यमातून दीपवीर यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयदत्त धस म्हटलं तर उद्योजक समाजसेवक एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय दीपवीर बिराडे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर सरपंच साहेब विलासभाऊ शेके साहेबांच्या माध्यमातून देखील दीपवीर यांच्यासाठी सुवर्ण संधी. सिंगल विकेट साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणजेच काय तर दीपवीर यांच्या एका विकेट साठी 700 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. फुलटॉस चेंडू होता. यष्टीरक्षक बीट झाले आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक देखील बीट होत असताना पाहायला मिळतात. विनंती असेल विनायकजी खाटेकरे आपण जिथे कुठे असेल स्टेजच्या लेफ्ट साइडला आपण यायचंय. विनायकजी खाटेकरे
आपण जिथे कुठे असाल स्टेजच्या लेफ्ट साइडला आपण एसएम सिंगल विकेटसाठी सरपंच साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय दीपवीर यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि जयदादा दस यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती 29. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. इथे देखील वाईट बॉल येतोय. सातत्याने अवांतर धावा जास्त प्रमाणामध्ये या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. टीमची टोटल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. मी उल्लेख केला होता SR स्पोर्ट्स वडवली संघाचा, तो देखील एक नामवंत संघ आहे. मात्र तुम्हाला जर फाईट करायची असेल असे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरडावे विरोधामध्ये तर तुम्हाला मिनिमम 50 धावा ते 55 धावा बनवणं गरजेचं आहे आणि सध्याच्या स्थितीला 30 धावा झालेल्या आहेत. चांगलं असं कॉन्टेस्ट, चांगलं असं बॅटल रंगत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. अलॉंग द बी बॉल चाललाय तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल 31 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आहेत. धनेश आणि पंकजची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला दीपवीर आपल्याला पाहायला मिळतील असे की बॉलिंग मार्क वरती आहेत. 3 चेंडूंमध्ये 2 वाईट बॉल नक्कीच आलेत. मात्र त्याला बघत जर पाहायला गेलं तर फलंदाजाला बीट करण्यामध्ये देखील त्यांना यश मिळालंय हे देखील तितकंच खरं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची इनसाइड एज लागते. कंप्लीट केली जाते सिंगल धाव. 31 धावा 32 धावा धावफलकावरती आहेत. बत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती. 4 चेंडूंमध्ये 3 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पंकज. दुसऱ्या बाजूला धनेश एका चेंडूमध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन धनाजी यांच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज पंकज सखे विकेटचं पतन आणि सरपंच साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्या सोबतीला जयदादा दस साहेबांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र दीपवीर बिराडे यांच्यासाठी असेल. चौथा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. 32 या आकड्यावरती. जयदादा दस म्हटलं तर JD11 या नावाने सातत्याने त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळत असतो. तर संघाचे पॅकर आहेत. एक यशस्वी पॅकर मी म्हणेल. ज्या ज्या वेळेस JD11 संघ आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळतो त्या वेळेस इथे आपण पाहतोय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि सरपंच साहेबांच्या माध्यमातून अजून एक विकेट जरी पडली तरी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि जयदादा दस यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 700 रुपये जे मात्र आता कॅश इन होतील. अजून 700 रुपये होतील का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होते. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 35 या आकड्यावरती. जयदादा दस यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र आमच्याकडे जमा झालेलं आहे. अगदी मॅच झाल्यावरती 200 रुपये आणि 500 एकंदरीत 700 रुपयाचं कॅश प्राइज दीपवीर बिराडे यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिलं जाईल. नेक्स्ट मॅच एका बाजूला जे गावदेव शास्त्रीनगर विपक्ष आयन्स 11 दानिवली असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय.
इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. वॉट अ कॅच, चांगली झेल पाहायला मिळते अंडर फ्लड लाईट आणि फलंदाज होतोय बाद. 5वा गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना पाहायला मिळतील. फलंदाज जो मात्र होतोय बाद. विकेटचं पतन. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती फलंदाज जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. सरपंच साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे देखील फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर झाली एक कंप्लीट विकेट. आणि सरपंच साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असे मात्र गोलंदाजासाठी असेल. क्या बात आहे. दिलदार सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून दिलदारगिरी अशी मात्र दाखवली जाते. वेगवान चेंडू होता. क्विकवनचा वापर करण्यात आला. दरम्यान आपण पाहू शकतो विकेटचा चान्स होता. विकेटचा चान्स होता मात्र वाईड आणि त्यावरती एकंदरीत सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. छत्तीस 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 37 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. आणि इथे आपण पाहू शकतो व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. .38 38 धावा आहेत 7 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूंचं खेळ शिल्लक. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती कुठेतरी डोंगरनवे संघ निराश होता. मात्र त्यानंतर जो कमबॅक इथे आपल्याला पाहायला मिळतोय डोंगरनवे संघाच्या माध्यमातून नंतरच्या 3 षटकांमध्ये त्यांचं काम आणि उल्लेख होणं गरजेचं आहे. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 धावा आतापर्यंत 5 चेंडूंवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि यावेळेस मैदानाच्या अभावी आपण पाहू शकतो अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळालं होतं. दरम्यान कंप्लीट होत आहे 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता मात्र 2 धावेच्या मदतीने एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकांची समाप्ती. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती 41 धाव्यांचं टार्गेट असे मात्र सेट करण्यात आलं. विनंती असेल जय गावदेव
क्रिकेट संघ शास्त्रीनगर आणि आयन्स 11 धानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. फिल्डिंग टीम फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. फिल्डिंग टीम आयन्स 11 धानिवली विपक्ष जय गावदे शास्त्रीनगर अशी ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. आयन्स 11 धानिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, मात्र जय गावदे शास्त्रीनगर टीम आपल्या कॅप्टनने देखील उपस्थित दाखवायची आहे. पहिला चेंडू पडण्याआधी जर कॅप्टन उपस्थित नसेल तर आयन्स 11 धानिवली टीमला टॉस विन दिलं जाईल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पहिला चेंडू पडण्याआधी जर शास्त्रीनगर टीम आपल्या कॅप्टन उपस्थित नसेल तर समोरच्या संघाला टॉस विन अशी मात्र दिलं जाईल. 40 धावा धावफलकावरती 41 धावांचं टार्गेट अशी मात्र सेट करण्यात येतोय. बघा शास्त्रीनगर टीम शेवटचा ऑफिशियल पुकार या गोष्टीची नोंद करून घ्यायची. आपला कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीये. समोरचा संघ त्यांचे कॅप्टन जे मात्र उपस्थित आहेत. शास्त्रीनगर टीम कॅप्टन लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. गावदेव क्रिकेट संघ डोंगर नव्हे. ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. परिस्थितीमध्ये तुमची उपस्थिती असणं गरजेचं आहे, अन्यथा समोरच्या संघाला अर्थातच आयन्स 11 धानिवली टीमला टॉस विन दिलं जाईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. दीपीर सर धानिवली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, मात्र शास्त्रीनगर टीमचे कॅप्टन उपस्थित नाहीत. पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर जर कॅप्टन उपस्थित नसेल तर टॉस विन धानिवली टीमला दिलं जाईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. रविदादा बोले यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल शिवाजी आणि तानाजी या दोन्ही खेळाडूंसाठी. जर षटकार मारला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. साईजी शेके आणि सरपंच साहेब विलाजी शेके यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. आता प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती शिवाजी आपल्याला पाहायला मिळतील, तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज उत्तम आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला सुरुवात होतीये. 41 धावांचं टार्गेट आहे. शिवाजी यांच्यासाठी 501 प्लस बोनस 500 म्हणजे 1001 रुपयाचं कॅश प्राइज षटकारासाठी असेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका अप्रतिम. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. या चौकारासाठी सरपंच साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज.
साईजी शेळके आणि सरपंच साहेब विलासजी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या चौकारासाठी असेल. उत्तम यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. अजून एक चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस देखील बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. सुनीलजी खुने यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे आपण पाहतोय विलासदादांच्या माध्यमातून जे की सरपंच आहेत आणि साईदादा शेळके यांच्या माध्यमातून चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज शिवाजी यांच्यासाठी. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतो बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय तिसरा जो मात्र चौकार. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर पहिली सुरू आहे आणि इथे आपण पाहतोय हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू जो मात्र घेतला जातोय. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, शास्त्रीनगर टीमचे कॅप्टन उपस्थित नाहीये त्यामुळे धानिवली टीमला टॉस विन दिलं गेलंय. फेअर डिलिव्हरी या गोष्टीची नोंद करून घ्यायची. साईदादा शेळके आणि सरपंच साहेब विलास साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारातील दोन्ही फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. सोनू हरीश ठमके यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल जय गावदेव क्रिकेट संघ डोंगरनवेसाठी. संघ जर क्वालिफाय झाला तर मात्र एकविरा आय ट्रिप असेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे फटका फसलाय मात्र डीप मध्ये वेकेंट एरिया पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल सीमा पार. मिळतील धावा 4 आणि येतोय या ओव्हर मधला हा चौथा चौकार. धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. शिवाजी यांच्या माध्यमातून 5 चेंडूंमध्ये 16 धावांची विस्फोटक फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नावाला साजेशी कामगिरी होत असताना पाहायला मिळेल. मी उल्लेख केला होता 50-55 धावा बनवणं गरजेचं आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आहे मात्र यावेळेस डीप मध्ये मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. इथे सिंगल धाव आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल 17 धावा धाव फलकावरती. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 24 धावेंची गरज. धानिवली टीमला टॉस विन दिलं. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी जे गावदेव क्रिकेट संघ शास्त्रीनगर या संघाला. सोना हरीश ठमके यांच्या माध्यमातून जर डोंगरनवे संघ आज क्वालिफाय झाला तर एकविरा ट्रिप असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल 17 आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र बॉलिंग मार्क वरती येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चॉप करण्याचा प्रयत्न होता.
सिंगल धावची मात्र एकवटली जातीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 18. एकंदरीत पार्टनरशिपचा विचार केला तर 7 चेंडूंमध्ये 18चा पार्टनरशिप पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट 8चा आता आपल्याला पाहायला मिळेल. 8.12चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 41चं टार्गेट चेस करत असताना चांगल्या प्रकारे सुरुवात मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. क्रिकेटचं दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. त्यानेजी यांनी जर षटकार मारला तर रॉकीबाई यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. एका चेंडूसाठी होता का? अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. या एका चेंडूसाठी होतं फक्त. फुल टॉस चेंडू आहे. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवे मध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन आणि इथे आपण पाहू शकतो पहिला गडी बाद होतोय 18 या आकड्यावरती. जे गावदेव क्रिकेट संघ डोंगरनवे या संघाचा. फलंदाज डीके आपल्याला पाहायला मिळेल. डीके यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. रॉकी यांच्या माध्यमातून जर चौकार या चेंडूवरती मारला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. या चेंडूवरती चौकार मारला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुढचा विचार नाही, या चेंडूचाच. समीकरण 15 चेंडू 23 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 23 धावांची गरज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. अजून एक चांगला चेंडू मात्र दिशेपासून थोडस भरकटलेला चेंडू पाहायला मिळतोय. 19 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. 14 चेंडू 22 धाबा. या चेंडूवरती जर षटकार आला तर रॉकी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. व्ही मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळाला, एक्झिक्यूट केला आणि तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. एक सिंगल धाव. अजूनही एका चेंडूचं खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल 20 धावा. 13 चेंडूंमध्ये 21 धाब्यांची गरज. 13 चेंडूंमध्ये 21 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. इम्प्रोवायझिंग हा स्ट्रोक आहे. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला एफर्ट पाहायला मिळेल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होतीये. दुसरी 2 षटकांची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 धावा धावफलकावरती समीकरण येऊन टेपलंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 19 धावेंची गरज. 19 धावेंची गरज हे विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल. वेळ वाचवणं गरजेचं राहील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची.
22 धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे पुल केलेला स्ट्रोक, पुल अँड पॉवरफुल, वंडरफुल हिट, ब्युटिफुल हिट, बॉल सीमा पार, षटकार. आणि आताच जर पाहायला गेलं तर सुनीलजी शेळके सर समालोचन क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे. सुनीलजी शेळके सरांच्या माध्यमातून जे गावदेव क्रिकेट संघ डोंगरनवे संघाला देखील शुभेच्छा येतात आणि शुभेच्छा आल्या आल्या आलेला हा षटकार आपण पाहतोय डीकेच्या बॅटमधून. सुमितच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला जो मात्र चढवला जातोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वॅगने स्वागत केलं जातंय. वेलकम टू दी ग्राउंड आलेला डीकेच्या बॅटमधून हा षटकार. अजून एक, यावेळेस देखील बॉल निघून चाललाय सीमारेषा पार, येतोय बॅक टू बॅक दुसरा सुपर से ऊपर षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात. मी उल्लेख केला होता सुनीलजी शेळके सर समालोचन क्षेत्रामधील एक फार मोठं नाव आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ना केवळ ठाण्यामध्ये ना केवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील ज्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं असे सुनीलजी शेळके सर, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आणि शुभेच्छा येताच बॅक टू बॅक 2 षटकार ज्या मात्र पाहायला मिळाल्या. इथे आपण पाहतोय कंप्लीट काही नाहीये, डॉट बॉलची समाप्ती होतीये. बबलू सुवर्ण संधी असेल, षटकार जर आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजासाठी असेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल अशी मात्र येत असताना पाहायला मिळते. 2 षटकार आले होते, त्यानंतर 2 डॉट बॉल ते देखील आलेले पाहायला मिळतात. शिवाजी आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येत. इथे पाहतोय स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी येतोय ह्यूज आणि मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार. दीपीर सर, ओ दीपीर सर काय उलाढाले इथे. शास्त्रीनगर टीम चला ऑफिशियल फेअर पुकार आहे तुमच्यासाठी. एका धावेची गरज, 7 चेंडू आणि एका धावेची गरज. अप्रतिम बॅटिंग डीके यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतीये. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती. 40 धावा धावफलकावरती, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी एका धावेची गरज. शास्त्रीनगर टीम चला ऑफिशियल फेअर पुकार आहे, आपण रेडी राहायचंय लवकरात लवकर. एका धावेची गरज आहे, 6 चेंडू आणि एका धावेची गरज. चांगलं असं बॅटल कॉन्टेस्ट रंगत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. यानंतर देखील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण कव्हर करणार आहोत. शास्त्रीनगर टीम आपण लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होते. इथून अजून 1 ते 2 डॉट बॉल आले ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होऊ शकते. 5 चेंडू आणि एका धावेची गरज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनवे या संघाने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक इथे आपण देणार आहोत SR स्पोर्ट्स वडवली संघाला. दोन्ही टीम्सना विनंती असेल लाईनअप करायचे, शेक हँड करायचे, मैत्री भावना जपायची आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आता एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावलं होतं लवकरात लवकर कॅश प्राइज जमा करायचं. जे दादा धस यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते मात्र जमा झालेलं आहे. मात्र बाकी सर्वांनी आता कॅश प्राइज जमा करायचं आहे.